हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. नेटवर्क ट्रान्सपोर्ट अँड ॲप्लिकेशन लेयर ह्या चॅप्टरच्या अंडर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय शिकलो? तर नेटवर्क डिव्हाइस ब्रिज म्हणजे काय, तो कशासाठी यूज केला जातो, तो ॲक्च्युली कसा दिसतो, त्याचं वर्किंग काय होतं याच्याबद्दल डिस्कस केलेलं. नेक्स्ट त्याचे 2 टाईप्स बघितलेले, ट्रान्सपरंट ब्रिज अँड सोर्स रूटिंग ब्रिज. बरोबर. मग ब्रिज का यूज केला पाहिजे, त्याच्यामागचं रिझन काय असणार आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. नेक्स्ट आपण बघितला स्विच. हा सुद्धा एक नेटवर्क डिव्हाइस बघितलेला. त्याचं ॲक्च्युअल वर्किंग काय असणार आहे, तो कुठे कुठे यूज केला जातो याबद्दल डिस्कस केलेलं होतं. राईट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट नेटवर्क डिव्हाइस स्टार्ट करणार आहोत, दॅट इज गेटवे. आता हा जो काही गेटवे असणार आहे नेटवर्क डिव्हाइस, तो कशासाठी यूज केला जातो, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त डिफरंट नेटवर्क्स, डिसिमिलर नेटवर्क्स त्यांना कनेक्ट करण्यासाठी जो नेटवर्क डिव्हाइस यूज केला जातो त्याला गेटवे म्हणतात. म्हणजेच अशा नेटवर्क्स ज्याच्यामध्ये डिफरंट टोपोलॉजीज यूज केलेले असतात, प्रोटोकॉल्स यूज केलेले असतात, असे डिफरंट टाईप्सचे जे काही नेटवर्क्स असणार आहेत ते 2 किंवा 2पेक्षा जास्त डिफरंट नेटवर्क्स कनेक्ट करण्यासाठी गेटवे हा नेटवर्क डिव्हाइस यूज केला जातो. लक्षात येते सर्वांच्या? ओके. डिसिमिलर नेटवर्क म्हणजे काय सांगितलं मी, तर ज्याच्यामध्ये डिफरंट प्रोटोकॉल्स यूज केले जातात त्यालाच आपण काय म्हणतो, डिसिमिलर नेटवर्क. ओके. तर हा जो काही गेटवे असणार आहे हा काय असतो, तर मल्टिपल जे काही NIC कनेक्ट केले जातात कम्प्युटरला, ते काय केले जातात, डिफरंट नोट्सला कनेक्ट होतात. गेटवे काय करतोय, तर जो काही कम्प्युटर असणार आहे तो कम्प्युटर कोणाला कनेक्ट करतो, तर डिफरंट नेटवर्कला. कसा, तर NICचा यूज करून. लक्षात येते का बघा. सो गेटवे काय करतो, त्याचं जे काही कन्फिगरेशन असणार आहे त्या सॉफ्टवेअरचं ते कम्प्लिटली काय करतो, सॉफ्टवेअरचं कन्फिगरेशन करून घेतो. पुन्हा एकदा सांगते मी, हा जो काही गेटवे असणार आहे तो युजली काय करतो, कम्प्युटर विथ मल्टिपल NICs सोबत कम्प्युटर काय करतो, डिफरंट नेटवर्कसोबत कनेक्ट केला जातो. आणि हा मग काय करतो, एखादं पर्टिक्युलर सॉफ्टवेअर असणार आहे त्याचं जे काही कम्प्लिटली कन्फिगरेशन असणार आहे त्यामध्ये सुद्धा हेल्प करतो. लक्षात येते. सो as network connect to different network through gateways, these gateways are usually host or end points of the networks. म्हणजेच काय, जर एक नेटवर्क डिफरंट नेटवर्कला कनेक्ट करायचं असेल तर तो थ्रू गेटवे काय केला जातो, कनेक्ट केला जातो. म्हणजेच हा गेटवे जो असणार आहे तो ॲज अ होस्ट म्हणून तिथं काय होतं, त्या नेटवर्कमध्ये वर्क केला जातो. लक्षात येते सर्वांच्या? आता तो ॲक्च्युली दिसतो कसा ते आपण बघूया. ओके. लक्षात येते का बघा, जो सेंटरला असणार आहे तो कोण असणार आहे, गेटवे. ही कशाची डायग्राम दाखवली तुम्हाला, गेटवेची डायग्राम दाखवलेली आहे. आता हा गेटवे काय करतो, पॅकेट स्विचिंगचं जे काही टेक्निक असतं ते यूज करून तो काय करतो, डेटा ट्रान्समिट करतो एका नेटवर्ककडून दुसऱ्या नेटवर्ककडे. गेटवे काय करतो, जो काही पॅकेट स्विचिंगचं टेक्निक असणार आहे ते यूज करून एका नेटवर्ककडून दुसऱ्या नेटवर्ककडे डेटा ट्रान्समिट करतो. अशा प्रकारे तो काय करतो, राउटरसारखं काम करतो. त्याच्यामध्ये फक्त डिफरन्स काय असतो, तर राउटर कॅन ट्रान्समिट डेटा ओव्हर ओनली वन नेटवर्क यूज सेम प्रोटोकॉल्स. राउटर पण काय करतं, पॅकेट स्विचिंगचं टेक्निक यूज करून सेम टाईपने डेटा ट्रान्समिट करतं. फक्त तो राउटर काय करतो, सेम जे काही नेटवर्क्स असणार आहेत, ज्या नेटवर्कमध्ये सेम प्रोटोकॉल्स यूज केले जातात तिथंच फक्त यूज केला जातो. पण गेटवे कुठे यूज केला जातो, तर जिथं असे नेटवर्क ज्याच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे प्रोटोकॉल्स यूज केले जातात त्या नेटवर्कमध्ये गेटवे यूज केला जातो. लक्षात येते. सो गेटवे इज अ कम्प्युटर विच ऑपरेट्स इन ऑल 5 layers ऑफ द इंटरनेट और 7 layers ऑफ OSI मॉडेल. म्हणजेच काय, गेटवे हा जो काही असणार आहे नेटवर्क डिव्हाइस तो काय केला जातो, तर OSIचे जे काही जेवढे टोटल 7 layers असणार आहेत त्या प्रत्येक लेयरवर काय होतो, ऑपरेट होतो. किंवा इंटरनेटच्या 5 layers सुद्धा हा गेटवे नेटवर्क डिव्हाइस ऑपरेट होतो. लक्षात येते सर्वांच्या? ओके. गेटवे काय करतो, तर जे काही 2 इंडिपेंडंट नेटवर्क असणार आहेत त्यांना कनेक्ट करतो. प्लस हा काय करतो, जे काही पॅकेट फॉर्मॅट असणार आहे
वन प्रोटोकॉलसाठी ओके, आणि ते काय केलं जातं, कन्वर्ट करतं ते पॅकेट फॉर्मॅटेड दुसऱ्या प्रोटोकॉलमध्ये. म्हणजेच डिफरंट टाईप्सच्या नेटवर्कमध्ये कनेक्शन घडून आलं. एका टाईपचे प्रोटोकॉल्स ॲक्सेप्ट करून, त्या प्रोटोकॉल्सचे पॅकेट्स ॲक्सेप्ट करून दुसऱ्या पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून दुसऱ्या प्रोटोकॉलला सेंड केलं जातं. म्हणजेच गेटवे काय करतो, दोन डिफरंट नेटवर्क्स कनेक्ट करतो. लक्षात येतं आहे. सो गेटवे मस्ट ॲडजस्ट दी डेटा रेट, साईज अँड डेटा फॉर्मॅट. गेटवे हा नेटवर्क डिव्हाइस काय करतो, जो काही डेटा रेट असेल, साईज असेल किंवा डेटा फॉर्मॅट असेल तो ॲडजस्ट करतो. लक्षात येतं आहे सर्वांच्या. ओके, तर मी गेटवेबद्दल काय काय सांगितलं आत्तापर्यंत मी पुन्हा एकदा रिपीट करते. गेटवे हा एक नेटवर्क डिव्हाइस असणार आहे, जो काय करतो, कोणतेही डिससिमिलर नेटवर्क कनेक्ट करतो. आता डिससिमिलर नेटवर्क म्हणजे मी काय सांगितलं, असं नेटवर्क ज्याच्यामध्ये डिफरंट प्रोटोकॉल्स यूज केले जातात. बरोबर. सो गेटवे युजली काय करतो, कम्प्युटर विथ मल्टिपल NIC डिफरंट नेटवर्कला कनेक्ट करतो. आणखीन तो काय करतो, तर जे काही सॉफ्टवेअर असणार आहे त्याचं कम्प्लिटली कॉन्फिगरेशन तो युजिंग गेटवे करतो. लक्षात येतं आहे. नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला, हा जो काही नेटवर्क असणार आहे तो काय करतो, डिफरंट नेटवर्कला कनेक्ट कसा केला जातो, थ्रू गेटवे केला जातो. म्हणजेच तिथं गेटवे काय केला जातो, युजली होस्ट किंवा एंड पॉईंट ऑफ दॅट नेटवर्क म्हणून काय केला जातो, ट्रीट केला जातो. बरोबर. नेक्स्ट गेटवे काय यूज करतं, तर पॅकेट स्विचिंग हा कन्सेप्ट यूज करून डेटा ट्रान्समिट करतो एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कला. बरोबर. म्हणजेच काय, हा राऊटरसारखा सिमिलर आहे. राऊटरमध्ये पण असंच केलं जातं, एका नेटवर्ककडून दुसऱ्या नेटवर्ककडे डेटा ट्रान्समिट केला जातो. फक्त राऊटरमध्ये काय होतं, त्या दोन्ही नेटवर्कमध्ये सेम प्रोटोकॉल्स यूज केलेले असतात, त्यामुळे ते नेटवर्क सिमिलर असतात. पण गेटवेचं कसं आहे, ते जे काही दोन नेटवर्क्स असणार आहेत त्या नेटवर्क्समध्ये डिफरंट प्रोटोकॉल्स यूज केलेले असतात आणि त्यांना तो काय करतो, कनेक्ट करतो. लक्षात येतं आहे. ओके, नेक्स्ट काय सांगितलं मी, गेटवे हा काय केला जातो, जे काही OSI मॉडेलचे 7 लेयर्स असतील किंवा इंटरनेटचे जे काही 5 लेयर्स असतील त्या प्रत्येक लेयरवर हा ऑपरेट केला जातो नेटवर्क डिव्हाइस. आणखीन काय सांगितलं, तर हा जो काही गेटवे असणार आहे तो 2 इंडिपेंडंट नेटवर्क्सना कनेक्ट करण्याचं काम करतो. लक्षात येते. प्लस हा काय करतो, जो काही डेटा रेट असेल, साईज असेल किंवा डेटा फॉर्मॅट तो ॲडजस्ट करतो गेटवे. लक्षात येतं आहे सर्वांच्या. ओके, आणखीन एक आता ॲक्च्युअल गेटवे कसा दिसतोय बघून घ्या. गेटवे डिव्हाइस. ओके, दिस इज द फिगर फॉर गेटवे डिव्हाइस. गेटवे डिव्हाइस ॲक्च्युअली कसा दिसतो लक्षात आलं सर्वांच्या. ओके, हा झाला नेटवर्क डिव्हाइस. नेक्स्ट नेटवर्क डिव्हाइस असणार आहे राउटर. नेक्स्ट डिव्हाइस कोणता आहे, राउटर. आता राउटर कशासाठी यूज केला जातो, तर जे काही पॅकेट्स असणार आहेत ते डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ट्रान्समिट करण्यासाठी कसा ट्रान्समिट केला जातं, तर चार्टिंग अ पाथ. काय केलं जातं, चार्टिंग अ पाथ थ्रू सी ऑफ इंटरकनेक्टेड नेटवर्किंग डिव्हाइसेस यूजिंग डिफरंट नेटवर्क टोपोलॉजीज. राउटर्स कुठं मदत करतो बघा, जे काही डेटा पॅकेट्स असणार आहेत ते ट्रान्समिट करण्यासाठी पर्टिक्युलर डेस्टिनेशनला. पण कसे ट्रान्समिट करण्यासाठी, तर चार्टिंग अ पाथ थ्रू द सी ऑफ इंटरकनेक्टेड नेटवर्क डिव्हाइसेस यूजिंग डिफरंट नेटवर्क टोपोलॉजीज. त्यावेळी राउटर ह्या नेटवर्क डिव्हाइसचा काय होतो, यूज केला जातो. लक्षात येते. सो हे जे काही राउटर्स असतात ते इंटेलिजंट डिव्हाइसेस असतात असं सुद्धा म्हटलं जातं. ते काय करतात, इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. कोणाबद्दलची इन्फॉर्मेशन, तर अबाउट दी नेटवर्क्स दे आर कनेक्टेड टू. ते ज्या नेटवर्कला कनेक्टेड असणार आहेत त्या नेटवर्कबद्दलची इन्फॉर्मेशन काय करतात, स्टोअर करतात. आता मोस्ट ऑफ दी राउटर्स काय केले जातात, तर जे काही पॅकेट फिल्टरिंग फायरवॉल्स असतील किंवा ॲक्सेस कंट्रोल लिस्ट, हे जे काही टेक्निक्स असणार आहेत जे ऑपरेट केले जातात त्यावेळी कॉन्फिगरेशन करण्यासाठी मोस्ट राउटर्स काय केले जातात, यूज केले जातात. लक्षात येते. सो राउटर ह्याला काय म्हटलं जातं, इंटेलिजंट डिव्हाइस असं म्हटलं जातं. आता हा जो काही राउटर असणार आहे तो लाईक अ स्विच जो काही नेटवर्क डिव्हाइस आपण बघितलेला प्रिव्हियस लेक्चरमध्ये त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघितले ना. सो तो स्विच ह्या नेटवर्क डिव्हाइसेस सारखाच असतो. फक्त काय होतं,
स्विच दॅट राउट्स डेटा पॅकेट्स बेस्ड ऑन देअर आय पी ॲड्रेसेस. स्विचमध्ये काय केलं जातं, आय पी ॲड्रेसेस थ्रू डेटा पॅकेट्स काय केले जातात, ट्रान्समिट केले जातात. राउटरमध्ये काय होतं, तर राउटर इज मेनली अ नेटवर्क लेअर डिव्हाइस. नॉर्मली तो काय कनेक्ट करतोय, तर जे काही लॅन आणि वॅन्स असतील, लॅन म्हणजेच कोण, लोकल एरिया नेटवर्क, आणि वॅन म्हणजेच कोण, वाईड एरिया नेटवर्क. असे जे काही नेटवर्क्स असणार आहेत त्यांना टुगेदर करण्यासाठी, एकत्रितरित्या कनेक्ट करण्यासाठी राउटर्स हे जनरली यूज केलं जातं. आणि त्याला काय असतं, डायनॅमिकली अपडेटिंग राउटिंग टेबल असतो. काय असतो, राउटिंग टेबल असतो जो डायनॅमिकली आपण अपडेट करू शकतो. आता हे कशावर बेस्ड असणार आहे, तर दे बेस्ड ऑन विच दे मेक डिसिजन ऑन राउटिंग दी डेटा पॅकेट्स. कशावर डिपेंड असणार आहे हा जो काही राउटिंग टेबल असणार आहे तो, तर डिसिजन मेकिंगची जी काही कन्सेप्ट असणार आहे राउटिंग दी डेटा पॅकेट्ससाठी त्याच्यावर तो बेस्ड असतो. लक्षात येते. सो राउटर डिवाइड दी ब्रॉडकास्ट डोमेन्स ऑफ होस्ट कनेक्ट थ्रू इट. राउटर काय डिवाइड करतोय, तर जे काही ब्रॉडकास्ट डोमेन्स असणार आहेत होस्टचे ते त्याच्या थ्रू कनेक्ट केले जातात. लक्षात येतं आहे का सर्वांच्या? ओके. आता राउटरची तुम्ही डायग्रॅम बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता इथं सगळ्यात वरती राउटर यूज केला आहे, बरोबर. 2 स्विच आहेत बघा, स्विच 1 स्विच 2. त्याच्यामध्ये काय हबसुद्धा यूज केलेला आहे, म्हणजे लॅन आणि वॅन असे जे काही नेटवर्क्स असणार आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी राउटर यूज केला जातो. ओके. तर हा जो काही राउटर असणार आहे तो नेटवर्क लेअर हार्डवेअर डिव्हाइस असतो असं सुद्धा म्हटलं जातं. तो काय करतो, डेटा ट्रान्समिट करतो. एका लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क थ्रू काय केला जातो, डेटा ट्रान्समिट केला जातो. सपोज बोथ नेटवर्क सपोर्ट सेम सेट ऑफ प्रोटोकॉल्स, सो राउटर इज टिपिकली कनेक्टेड टू ॲटलिस्ट लॅन्स अँड द इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजेच काय, तर हा जो काही राउटर असणार आहे त्याला नेटवर्क लेअर हार्डवेअर डिव्हाइस असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, डेटा ट्रान्समिट केला जातो एका लॅनकडून दुसऱ्याकडे. त्यावेळी ते काय करतात, दोन्ही टाईप्सच्या नेटवर्क्सना सपोर्ट करतात जिथं सेम सेट ऑफ प्रोटोकॉल्स यूज केले जातात. लक्षात येते. आणि हा जो काही राउटर असणार आहे तो ॲटलिस्ट कोणत्याही 2 लॅन्सना लोकल एरिया नेटवर्क्सना कनेक्ट केला जातो आणि जो काही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असणार आहे त्यालासुद्धा कनेक्ट केला जातो. लक्षात येतं आहे. ओके. आता हा काय करतोय, डेटा रिसीव्ह करतोय. ओके. कसा रिसीव्ह करतोय, तर इन द फॉर्म ऑफ पॅकेट. पॅकेटच्या फॉर्ममध्ये राउटर काय करतोय, डेटा रिसीव्ह करतोय. जे डेटा फ्रेम्स असतात ते तो काय करतोय, पर्टिक्युलर त्याच्या डेस्टिनेशन ॲड्रेसला ॲड करत जातोय. लक्षात येते सर्वांच्या? ओके. मग त्यावेळी राउटरची स्ट्रेंथनेस काय सांगू शकता, तर सिग्नल्स बिफोर ट्रान्समिटिंग देम. त्याची स्ट्रेंथनेस काय असते, तर द सिग्नल्स बिफोर ट्रान्समिटिंग देम. लक्षात येते का? त्यामुळंच तिथं रिपीटर सुद्धा म्हटलं जातं राउटरला. लक्षात येते काय बघा. आता ह्या राउटरमध्ये जो काही राउटिंग टेबल असतो त्याच्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर्स असतात ते आपण बघूया. सर्वात आधी बघूया हा जो काही राउटर असणार आहे तो काय रीड करतो, तर त्याचा जो काही राउटिंग टेबल असणार आहे तो रीड करतो, बरोबर. मग त्या राउटिंग टेबल कशासाठी असतो तो, तर जो काही बेस्ट अवेलेबल रूट असणार आहे त्या डेटा पॅकेट पास आउट करतात किंवा ट्रान्समिट करण्यासाठी, बरोबर. पर्टिक्युलर डेस्टिनेशनला पोचण्यासाठी, ॲक्युरेटली पोचण्यासाठी, फास्टली पोचण्यासाठी जो काही डिसिजन घ्यावा लागतो तो डिसिजन कसा घेतला जातो, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरून घेतला जातो, बरोबर. आता हा जो काही राउटिंग टेबल असणार आहे तो 2 टाईपचा असतो. एक असतो स्टॅटिक आणि सेकंड वन असतो डायनॅमिक. तर स्टॅटिक राउटिंग टेबल म्हणजेच काय, तर स्टॅटिक राउटिंग टेबलमध्ये काय असतं, राऊट्स आर फेड मॅन्युअली. इन स्टॅटिक राउटिंग टेबल काय होतं, राऊट्स आर फेड मॅन्युअली, सो इट इज सुटेबल ओनली फॉर व्हेरी स्मॉल नेटवर्क्स. ते फक्त कोणाला सुटेबल असतं, तर खूप स्मॉल जे काही नेटवर्क्स असतात जिथं मॅक्झिमम 2 किंवा 3 राउटर्स असतात त्याच्यासाठी तो काय असतो, स्टॅटिक राउटिंग टेबल सुटेबल असतो. लक्षात येते सर्वांच्या? तर हा जो काही डायनॅमिक राउटिंग टेबल असणार आहे याच्यामध्ये राउटर काय करतो, तर कम्युनिकेट होतो अदर राउटरसोबत थ्रू प्रोटोकॉल्स. थ्रू प्रोटोकॉल काय केला जातो, त्याचं कम्युनिकेशन घडून येतो अदर राउटरसोबत. याच्यामध्ये काय केलं जातं, तर जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते कशासाठी यूज केले जातात, तर टू डिटरमाइन विच राऊट्स आर फ्री. कुठले राऊट्स
किंवा कुठले रूट्स फ्री आहेत की नाही किंवा नाहीत ते डिटरमाइन करण्यासाठी यूज केले जातात. आता हे कशासाठी सूट होतं, तर जे काही लार्जर नेटवर्क असतात तिथं मॅन्युअल फीडिंग करण्यासाठी ते काय असतात, फिजिबल असतात. का, तर ड्यू टू लार्ज नंबर ऑफ राउटर्स. लक्षात येते काय बघा, त्यामध्ये सुटेबल कुठं असतं, तर लार्ज नेटवर्क्सला सुटेबल असतं डायनॅमिक रूटिंग टेबल. तर स्टॅटिक रूटिंग टेबल कशासाठी सुटेबल असतं, जे काही स्मॉल नेटवर्क्स असणार आहेत तिथं ते सुटेबल असतं. लक्षात येते. सो हा जो काही राउटर असणार आहे हा 3 लेयर डिव्हाइस असणार आहे, जो काय करतो, राऊट करतो आहे पॅकेट्स काय करतो आहे, राऊट करतो आहे. ते कशावर बेस्ड असतं, तर जो काही लॉजिकल ॲड्रेस असणार आहे, होस्ट टू होस्ट ॲड्रेसिंग त्याचाच अर्थ, त्याच्यावर ते डिपेंड असतं. हा जो राउटर काय असणार आहे तो काय कनेक्ट करतो म्हणून मी सांगितलं, लॅन आणि वॅनमध्ये असणारं जे काही इंटरनेट कनेक्शन असणार आहे ते कनेक्ट करतो. नेक्स्ट ह्या राउटर टेबलला काय असणार आहे, ह्या राउटरमध्ये राउटर टेबल असतो जो कशासाठी यूज केला जातो, तर मेक डिसिजन ऑन सिलेक्टिंग दी रूट. कोणता रूट चांगला आहे, बेस्ट ऑप्शन आहे, त्याचं डिसिजन घेण्यासाठी हा राउटिंग टेबल यूज केला जातो. बरोबर. आता त्याचं की फंक्शन आपण काय बघितलं, तर राउटर इज टू डिटरमाइन द शॉर्टेस्ट पाथ टू द डेस्टिनेशन. डेस्टिनेशनपर्यंत पोचण्यासाठीचा कुठला शॉर्टेस्ट पाथ असणार आहे ते शोधण्यासाठी त्याचा यूज केला जातो. लक्षात येते का. दिस इज द राउटर इन OSI मॉडेल. OSI मॉडेलमध्ये राउटर कसं असतं, त्याचं वर्किंग कसं असतं त्याची ही डायग्रॅम आहे. राउटरबद्दल मी पुन्हा एकदा रिपीट करते. राउटर काय करतो, पॅकेट्स जे असणार आहेत ते प्रॉपर डेस्टिनेशनला ट्रान्समिट केला जातो. लक्षात येते. ह्याच राउटरला इंटेलिजंट डिव्हाइस असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये ज्या नेटवर्कला कनेक्ट केलेलं आहे त्या नेटवर्कची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. बरोबर. जे काही मोस्ट राउटर्स असणार आहेत ते काय कन्फिगर करतात, तर पॅकेट फिल्टरिंग फायरवॉल्स काय करतात, कन्फिगर करण्यासाठी ऑपरेट केले जातात. प्लस ते काय यूज करतात, तर ॲक्सेस कंट्रोल लिस्टसुद्धा यूज करतात. लक्षात येते आहे सर्वांच्या. ओके. नेक्स्ट काय बघितलं आपण, हा जो काही राउटर असणार आहे तो काय करतो, लॅन आणि वॅन असे जे काही डिफरंट नेटवर्क्स असणार आहेत त्यांना कनेक्ट करतो. बरोबर. त्याच्यानंतर तो काय करतो, हा 3 लेयर डिव्हाइस असणार आहे जो काय राऊट करतो, पॅकेट्स राऊट करतो जे बेस्ड ऑन लॉजिकल ॲड्रेस असतात. बरोबर. ह्या राउटरला राउटिंग टेबल असतो जो कशासाठी यूज केला जातो, तर कुठला जो काही रूट असणार आहे तो बेस्ट असणार आहे ते डिसिजन मेकिंग करण्यासाठी, सिलेक्शन करण्यासाठी त्या रूटचं राउटिंग टेबल यूज केला जातो. आणि ह्याचं जे काही की फंक्शन असणार आहे राउटरचं ते कशासाठी असणार आहे, तर तो जो काही शॉर्टेस्ट पाथ थ्रू द डेस्टिनेशन असणार आहे तो डिटरमाइन करण्यासाठी ह्याचं ते की फंक्शन असणार आहे. लक्षात येते. तर इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. थँक्यू.